माझा आपल्या गणेश मंडळाला इतकीच विनंती आहे की हा डॉल्बीचा अनावश्यक खर्च किंवा काही मिरवणुका अनावश्यक पद्धतीने त्या ठिकाणी करतो आपण, या अनावश्यक खर्च टाळून आताच सरांनी सांगितलं की एक मुलगी समजा तिचे वडील वारल्याच्या नंतर सुद्धा ऑनलाईन अभ्यासाच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी नीट सारखी परीक्षा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पास होत असेल, पण सर मी आपल्याला सांगतो की अशाच काही लेकरं होती आणि मग त्या लेकरांना कुणाची आई दुसऱ्याच्या घरी धुणे भांडी करते, कुणाचे वडील भेळचा गाडा चालवतायत, तर अशा पोरांना ती 1 लाख रुपयाची फीस असते, तीच न भरणं अशक्य होतं. नीटची परीक्षा क्रॅक केली आहे, नंबरही लागलाय, पण 1 लाख रुपये भरायला तेवढे 1 लाख रुपये पण खिशात नाही. बँकेत गेलं तर बँक मध्ये तुमच्याकडं येणे झालेली प्रॉपर्टी आहे का, त्या कुठून द्यायची, त्या धुणे भांडी करणाऱ्या आईनं येणे झालेली प्रॉपर्टी. सर मी कुठल्याही गणेश मंडळाला कुठल्याही जयंतीला वर्गणी देत नाही, अगदी जाहीर सांगतो, अजिबात देत. माझा पहिला प्रश्न असतोय की तुमचं काम काय. हा, तुमचं काम जर सामाजिक काम असेल तर 100% मग भरभरून मदत करेल, पण त्या अशा गोष्टीला डॉल्बी लावण्यासाठी, धिंगाणा करण्यासाठी, नाचण्यासाठी बेधुंद होऊन, आता बेधुंद म्हणल्यावर माझ्या महिला भगिनी मी काय त्याचा शब्दशः वापर करत नाही,